नमस्ते स्टुडंट्स, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आणखी एका महान सायंटिस्टबद्दल माहिती पाहणार आहोत। त्यांचे नाव आहे एडवर्ड जेन्नर। चला तर मग सुरू करूया आजचे सेशन। एडवर्ड जेन्नर हे एक इंग्लिश फिजिशियन होते। जगातील पहिले वॅक्सिन त्यांनीच बनविले, म्हणून तर त्यांना फादर ऑफ इम्युनॉलॉजी म्हटले जाते। स्मॉलपॉक्स वॅक्सिन डेव्हलपमेंट, त्यांचे एक ऑब्झर्वेशन असे होते की जे मिल्कमेड म्हणजे गाई म्हशींचे दूध काढणारे व्यक्ती, त्यांना स्मॉलपॉक्सच्या विरुद्ध इम्युनिटी आहे, म्हणजे त्यांना स्मॉलपॉक्स हा आजार शक्यतो होत नव्हता। याचे कारण त्यांचे असे लक्षात आले की स्मॉलपॉक्स सारखाच काउपॉक्स नावाचा आजार जनावरांना होत असे। त्याच्या संपर्कात हे मिल्कमेड असतात, त्यामुळेच त्यांच्यात स्मॉलपॉक्स विरुद्ध इम्युनिटी तयार झाली असावी। काउपॉक्सच्या संपर्कामुळे स्मॉलपॉक्स होत नाही हे एकदा त्यांच्या लक्षात आल्यावर मग त्यांनी पहिला प्रयोग म्हणून एका मुलाला काउपॉक्स या रोगाचे किल्ड सस्पेन्शन इनॉक्युलेट केले, आणि मग काय, त्या मुलाला स्मॉलपॉक्स झालाच नाही। अशा पद्धतीने वॅक्सिनेशनचे प्रिन्सिपल पण त्यांनी प्रूव्ह केले, जे म्हणजे निष्क्रिय कॉझिटिव्ह एजंट जर रोग होण्या अगोदर शरीरात सोडला तर त्या रोगाविषयी इम्युनिटी तयार होते आणि तो रोग त्या व्यक्तीला होत नाही। एडवर्ड जेन्नर यांच्या या महत्त्वपूर्ण कामामुळे खरंच जगाचा खूप फायदा झाला आहे। त्यांच्या वॅक्सिन डेव्हलपमेंटने आधुनिक वॅक्सिनेशनचा पाया घातला। वॅक्सिनमुळे आज जगात कितीतरी जीवांचे प्राण वाचले आहेत। अशा या महान व्यक्तीचे जगावर खूप उपकार आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। ठीक आहे मग मित्रांनो, आज इथेच थांबूयात। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। तुमचे काही प्रश्न किंवा सजेशन्स असतील तर कमेंट करा, आणि अशाच व्हिडिओसाठी ज्ञानप्रभाला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।